नमस्कार मंडळी. प्रेमाची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. कुटुंब म्हणजे प्रेमळ सहवास, मायेची ऊब आणि नात्यांचा सुवास, अशीच काहीशी आहे सप्तपदीनंतर ही कथा. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. काही भेटी नियती ठरवते, पण त्याआधी ती दोन माणसांना नकळत एकमेकांच्या जवळ आणत असते. सकाळची वेळ होती. सायली नेहमीपेक्षा थोडी लवकर ऑफिसला निघाली होती. हातात काही फाईल्स होत्या आणि मनात कालच्या कामाचे विचार. घरातून बाहेर पडताना सवितांनी तिला हाक मारली. सविता म्हणाल्या, सायली थांब जरा. सायली मागे वळली. ती म्हणाली, काय झालं आई? सवितांनी तिच्या हातात एक छोटासा डबा दिला. सविता म्हणाल्या, तुझ्यासाठी. सायली म्हणाली, आई पण मी माझा डबा घेतलाय. सविता हसत म्हणाल्या, हा तुझ्यासाठी नाही. सायलीने आश्चर्याने डब्याकडे पाहिलं. मग म्हणाली, मग कोणासाठी? सविता म्हणाल्या, आज ऑफिसमध्ये कोणाला गरज असेल तर दे. तू प्रत्येक वेळी अनोळखी व्यक्तींना मदत करतेस ना, म्हणून वाटलं ही सवय फक्त तुझीच का असावी. सायली काही क्षण आईकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. सायली म्हणाली, आई तुम्ही ना. तिने आईला प्रेमाने मिठी मारली. सायली म्हणाली, तुम्ही मला चांगले संस्कार दिलेत. सविता हसत म्हणाल्या, मी फक्त शिकवलं, बाकी तू स्वतः शिकलीस. सायली डबा घेऊन ऑफिसला निघाली. दुसरीकडे देवदर निवासमध्ये सकाळचा नाश्ता सुरू होता. निनाद, वैदेही, ईशान, ओंकार, रेवा, चारुलता, मिलिंद आणि अथर्व सगळे एकत्र बसले होते. अथर्व शांतपणे नाश्ता करत होता. ओंकारने त्याच्याकडे पाहिलं. ओंकार म्हणाला, आज एवढा शांत का? अथर्व म्हणाला, मी शांत बसलो आहे याचा तुला त्रास होतोय का? ओंकार म्हणाला, हो, कारण तू शांत असलास की तुझ्या डोक्यात काहीतरी मोठं चालू असतं. अथर्व हसला. तो म्हणाला, माझ्या कॉलेजमध्ये आज एक छोटा कार्यक्रम आहे. तिथे मला काही विद्यार्थ्यांसाठी थोडीशी व्यवस्था करायची आहे. चारुलतांनी लगेच विचारलं. त्या म्हणाल्या, मग तुला काही मदत हवी आहे का? अथर्व म्हणाला, नाही आई, सगळं झालंय. मिलिंद त्याच्याकडे अभिमानाने पाहत होते. ते म्हणाले, स्वतःहून एखाद्याची जबाबदारी घेणं खरंच चांगली गोष्ट आहे. अथर्व हसला. तो म्हणाला, तुम्ही दोघांनीच मला ते शिकवलंय ना. चारुलतांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तेवढ्यात ईशानचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. ईशान म्हणाला, हो बोल. काही क्षण तो समोरचं बोलणं ऐकत राहिला. ईशान लगेच म्हणाला, ठीक आहे, मी स्वतः येतो. निनादांनी त्याच्याकडे पाहिलं. ते म्हणाले, काय रे, कुठे निघालास? ईशान म्हणाला, ऑफिसच्या एका कामासाठी बाहेर जावं लागेल. निनाद म्हणाले, मीटिंग आहे का? ईशान म्हणाला, नाही बाबा, एका प्रोजेक्टसाठी काही लोकांना भेटायचं आहे. तो उठला. दुपारी सायली ऑफिसमधून बाहेर पडली. तिला एका संस्थेकडे काही कागदपत्र द्यायची होती. तिच्या हातात आईने दिलेला तोच डब्बा अजूनही होता. रस्त्यात तिला काही मुलं दिसली. त्यांच्यातील एक मुलगा बाकीच्यांपासून थोडा दूर उभा होता. सायली त्याच्या जवळ गेली. ती म्हणाली, काय रे, काय झालं? तुझा चेहरा का पडलाय? तो मुलगा काहीही बोलला नाही. सायलीने हातातला डब्बा उघडला. ती म्हणाली, तुला भूक लागली आहे का? मुलाने हळूच होकारार्थी मान हलवली. सायलीने त्याला डब्बा दिला. मुलाच्या चेहऱ्यावर लगेच हसू आलं. तेवढ्यात मागून एका व्यक्तीचा आवाज आला. ती व्यक्ती म्हणाली, मॅडम, तुम्ही हा डब्बा कोणाला दिलात? सायलीने मागे वळून पाहिलं. ती म्हणाली, ज्याला गरज होती त्यालाच दिला. व्यक्ती म्हणाली, पण हा डबा तुमचा असेल ना? आणि त्या मुलाकडे पहा, त्याचे कपडे, त्याचा अवतार पहा. तुम्ही जर असंच त्याला डबा दिला तर उद्यापासून हे लोक तुमच्या येण्याची वाट पाहत बसतील. सायली हसली. ती म्हणाली, कधीकधी मला तुमच्यासारख्या विचारांची कीव येते. आणि काय हो, प्रत्येकजण आपापल्या गरजा पूर्ण करू शकत नाही. आणि जर तुम्हाला कोणाला मदत करायची नसेल तर हरकत नाही, पण निदान इतर लोकांना तरी ते करण्यापासून वाचवू नका. अन्नदान यासारखं पुण्य प्रत्येकालाच करता येत नाही. आणि राहिला प्रश्न ह्या डब्याचा, तर तो माझ्या आईने माझ्यासाठी दिला होता. पण तिनेच मला सांगितलं होतं, कोणाला गरज असेल तर नक्की दे. ती व्यक्ती काही क्षण सायलीकडे पाहत राहिली.
सायलीच्या शब्दांनी त्याच्या चेहऱ्याची रंगतच उडाली होती. कुठेतरी तिचं बोलणं ऐकून त्याला अपराधी वाटायला लागलं होतं. तो गुपचूप तिथून निघून गेला. सायलीचं बोलणं ऐकून त्या मुलाचा आजचा दिवस बनला होता. त्याचवेळी काही अंतरावर ईशानची गाडी थांबली होती. त्याने सायलीचं सगळं बोलणं ऐकलं होतं. त्याची नजर त्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे गेली. तिच्या समोर असणारा तो मुलगा काहीतरी खात होता आणि त्याच्यासमोर उभी ती मुलगी. ईशानला तिचा चेहरा स्पष्ट दिसला नाही, पण तिचा आवाज त्याच्या कानात अजूनही घुमत होता. तिच्या हातातला डबा आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यासोबतच सायलीचं बोलणं त्याच्या डोक्यात आणि नजरेत भरलं होतं. तो काही क्षण तिथेच थांबला, पण तेवढ्यात सायली तिथून निघून गेली. ईशानला तिचं नावही माहीत नव्हतं, पण मनात एक विचार आला. ईशान स्वतःशीच म्हणाला, काही लोकांना चांगलं काम करण्यासाठी कारण लागत नाही. असा विचार करतच तो आपल्या कामासाठी पुढे निघून गेला. त्याला अजूनही माहीत नव्हतं, ज्या मुलीने त्याचं लक्ष पुन्हा एकदा नकळत वेधून घेतलं होतं ती सायलीच होती. आता त्यांच्या भेटीचा योगायोग फक्त वेळेची वाट पाहत होता. कधीकधी एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतही नसतो, पण तिची एखादी छोटीशी गोष्ट मनात राहून जाते. सायली ऑफिसमध्ये परतली होती. दुपारच्या त्या छोट्याशा प्रसंगाचा तिला फारसा विचारही नव्हता. तिच्यासाठी ते सगळं अगदी साधं होतं. पण दुसरीकडे ईशानच्या मनात मात्र त्या मुलीची एक अस्पष्ट प्रतिमा राहिली होती. तो ऑफिसमध्ये परतला आणि आपल्या टेबलवर बसला. तोच ओंकारचा फोन आला. ओंकार म्हणाला, भाऊ आज एवढा शांत का? ईशान म्हणाला, कामाचा विचार करतोय. ओंकार म्हणाला, खोटं बोलू नकोस. ईशान हसला. तो म्हणाला, तुला कसं काय कळतं? ओंकार म्हणाला, कारण तुझ्या आवाजावरून. काही क्षण शांतता पसरली. लगेच ओंकार म्हणाला, तुला ती कालची सायली आठवते का? ईशानने काहीच उत्तर दिलं नाही. ओंकार लगेच म्हणाला, गप्प बसलास म्हणजे आठवते. ईशान म्हणाला, ओंकार, प्रत्येक शांततेचा अर्थ तुझ्या मनासारखा नसतो. ओंकार पुढे म्हणाला, ठीक आहे, पण एक गोष्ट सांग, तुला तिचा स्वभाव आवडला ना? ईशान काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला, हो. ओंकारच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं. तो म्हणाला, बस, मला एवढंच ऐकायचं होतं. ईशानने फोन कट केला. संध्याकाळी राऊत कुटुंबाच्या घरी सगळे जेवायला बसले होते. सायली थोडी शांत होती. शरद यांनी ते पाहिलं. ते म्हणाले, काय झालं, आज एवढी शांत का? सायली म्हणाली, काही नाही बाबा. शरद म्हणाले, माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर काही नाही दिसलं की नक्कीच काहीतरी असतं. सायली हसली. ती म्हणाली, आज एका छोट्या मुलाला आईने दिलेला डब्बा दिला. पण ती थांबली आणि मग बोलू लागली. तिने सकाळी घडलेला सगळा प्रसंग घरात सांगितला. सविता म्हणाल्या, म्हणून तू इतकी शांत आहेस? सायली म्हणाली, नाही, पण प्रत्येकाने बोलताना एकदा विचार करून बोललं पाहिजे. त्या व्यक्तीच्या बोलण्याने त्या मुलाचा चेहरा बदलला आणि ते मला खटकलं. पण नंतर जेव्हा त्या मुलाने डब्बा खाल्ला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला वाटलं, आईने मला डबा देताना जे सांगितलं होतं ते अगदी खरंच होतं. सविता म्हणाल्या, ते काय? सायली म्हणाली, आपल्याकडे असलेली एखादी छोटी गोष्ट दुसऱ्याच्या दिवसाला मोठं हसू देऊ शकते. शरदांनी तिच्याकडे अभिमानाने पाहिलं. ते म्हणाले, तू नेहमी अशीच राहा. सायलीने बाबांकडे पाहून हसत मान हलवली. त्याच रात्री देवदर निवासमध्ये यमुनाताई आणि गोविंदराव पुन्हा ईशानच्या लग्नाबद्दल बोलत होते. गोविंदराव म्हणाले, सायलीबद्दल माहिती मिळवण्याचं काम सुरू केलंय. यमुनाताईंनी हळूच विचारलं. त्या म्हणाल्या, तिच्या कुटुंबाबद्दल? गोविंदराव म्हणाले, हो, पण मी घाई करणार नाही. तेवढ्यात दाराजवळून ईशान जात होता. त्याच्या कानावर सायली हे नाव पडलं. तो काही क्षण थांबला. ईशान म्हणाला, आजोबा? दोघांनी त्याच्याकडे पाहिलं. ईशान पुढे म्हणाला, तुम्ही तिच्याबद्दल माहिती घेत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. गोविंदराव म्हणाले, ती काय? ईशान म्हणाला, तिला फक्त माझ्यासाठी योग्य आहे का हे पाहू नका. यमुनाताईंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. ईशान पुढे म्हणाला, ती स्वतःच्या आयुष्यात आनंदी आहे का हेही पहा. क्षणभर शांतता पसरली. यमुनाताईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्या म्हणाल्या, म्हणूनच कदाचित मला वाटतंय की तू तिच्यासाठी अगदी योग्य असू शकतोस. ईशान काही क्षण गप्प राहिला. तो हलकसा हसला आणि तिथून निघून गेला.
पण त्याच्या मनात एक प्रश्न मात्र राहिला होता. सायली खरंच कोण आहे? आणि दुसरीकडे सायलीला अजूनही कल्पना नव्हती की एका अनोळखी कुटुंबात तिचं नाव आता इतक्या आपलेपणाने घेतलं जात होतं. काही माणसं पहिल्याच भेटीत मनात जागा बनवत नाहीत, पण त्यांच्या वागण्याची पद्धत मात्र लक्षात राहते. माझ्या या शब्दांचा अर्थ पुढे समजेलच. दुपारची वेळ झाली होती. सायली आपल्या ऑफिसमधून एका महत्त्वाच्या बैठकीसाठी निघाली होती. हातात फाईल्स होत्या आणि मन पूर्णपणे कामात गुंतलेलं होतं. आजची बैठक तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती, कारण या प्रोजेक्टमध्ये तिच्या कंपनीसोबत देवदर ग्रुपचाही सहभाग होता. तिला समोरची व्यक्ती कोण आहे याची अजिबात कल्पना नव्हती. बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्यावर सायलीने रिसेप्शनवर आपलं नाव सांगितलं. सायली म्हणाली, सायली राऊत, आजची मीटिंग ठरलेली आहे. काही वेळात तिला बैठकीच्या खोलीत नेण्यात आलं. तिथे आधीच काही लोक उपस्थित होते. सायलीने सगळ्यांना अभिवादन केलं आणि आपल्या जागेवर बसली. काही क्षणांनी निनाद आणि ईशान आत आले. सायलीने त्यांच्याकडे पाहिलं. ती त्यांना ओळखत नव्हती, पण ईशानची नजर मात्र तिच्यावर पडताच क्षणभर थांबली. त्याला लगेच आठवलं, हीच ती मुलगी, पहिल्यांदा साखरपुड्याच्या कार्यक्रमात भेटलेली. पण ईशानने चेहऱ्यावर काहीही दाखवलं नाही. तो आपल्या जागेवर बसला. निनाद म्हणाले, सर्वांनी सुरुवात करूया. सायलीने फाईल उघडली. ती काही बोलली. बैठक पूर्णपणे कामावर केंद्रित होती. पण तिचा आवाज ऐकताच ईशान समजून गेला होता की रस्त्यावर एका मुलीला आपल्या आईने दिलेला डब्बा देताना पाहिलेली आणि त्या व्यक्तीला योग्य शब्दात समज देणारी ती मुलगी दुसरी कोणीही नसून सायलीच होती. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि मीटिंगमध्ये लक्ष केंद्रित केलं. प्रोजेक्टचा खर्च, वेळापत्रक, जबाबदाऱ्या, प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. एका टप्प्यावर एका अधिकाऱ्याने एक प्रस्ताव मांडला. अधिकारी म्हणाले, जर आपण हा पर्याय स्वीकारला तर खर्च जवळपास 15% कमी होईल. सायलीने कागदांकडे पाहिलं. ती काही क्षण शांत राहिली. मग तिने एक प्रश्न विचारला. सायली म्हणाली, खर्च कमी होईल, पण याचा थेट परिणाम कोणावर होणार आहे? खोलीत शांतता पसरली. त्या अधिकाऱ्याने काही आकडे समजावून सांगितले. सायलीने ते सगळं ऐकलं. मग ती म्हणाली, माझा आक्षेप खर्च कमी करण्याला नाही, पण आपण जिथे बचत करू शकतो तिथे करूया. जिथे त्याचा परिणाम माणसांवर होईल तिथे दुसरा पर्याय शोधूया. ईशान तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. काही क्षणांनी तो बोलला. ईशान म्हणाला, मला हा मुद्दा योग्य वाटतो. सायलीने पहिल्यांदाच त्याच्याकडे नीट पाहिलं. ईशान पुढे म्हणाला, खर्च कमी करणं हा उद्देश आहे, पण त्यासाठी मूळ कारण विसरता कामा नये. सायलीने मान हलवली. ती म्हणाली, अगदी बरोबर. दोघांचं बोलणं फक्त कामापुरतंच होतं. ना अनावश्यक संवाद, ना एकमेकांबद्दल उत्सुकता दाखवणं. पण विचारांची जुळणारी बाजू दोघांच्या लक्षात आली होती. काही वेळाने बैठक संपली. सगळे कागदपत्र गोळा करू लागले. सायलीने आपली फाईल बंद केली. तेवढ्यात तिच्या फाईलमधून एक छोटंसं कागदाचं पान खाली पडलं. ईशानने ते उचललं. त्यावर काही आकडे आणि एका वाक्याची नोंद होती. निर्णयाचा परिणाम फक्त कागदांवर नसतो. ईशानने ते वाचलं. त्याने कागद तिच्यासमोर ठेवला. ईशान म्हणाला, हे तुमचं. सायलीने कागद हातात घेतला. ती म्हणाली, थँक्यू. ती उठली, मग अचानक थांबली. सायली परत वळत म्हणाली, तुम्ही आज माझ्या मुद्द्याला पाठिंबा दिलात त्यासाठी धन्यवाद. ईशानने सहज शब्दात उत्तर दिलं. तो म्हणाला, मुद्दा योग्य असेल तर कोण मांडतंय यापेक्षा तो योग्य आहे का ते महत्त्वाचं. सायलीच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. सायली म्हणाली, ही गोष्ट मला आवडली. ती तिथून निघून गेली. ईशान काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग त्याची नजर पुन्हा त्या कागदावर गेली. निर्णयाचा परिणाम फक्त कागदावर नसतो. त्याला जाणवलं होतं, सायली राऊत हे नाव आता त्याला फक्त एका जुन्या प्रसंगामुळे आठवणारं नव्हतं, तर तिच्या विचारांमुळेही ते लक्षात राहणार होतं. बाहेर पडताना सायलीच्या मनातही एक विचार आला. तिला ईशानचं नाव तेव्हा कळलं नव्हतं, पण मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने त्याने आपला मुद्दा मांडला होता ते तिला चांगलंच लक्षात राहिलं होतं. सायली स्वतःशीच म्हणाली, ईशान हे नाव लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि ती पुढे निघून गेली. दोघांची भेट फक्त काही मिनिटांची होती, पण त्या भेटीत ना प्रेम होतं ना आकर्षणाची घाई. फक्त एकमेकांच्या विचारांची पडलेली पहिली छाप
आणि कदाचित या छापेतून पुढे काहीतरी सुंदर जन्माला येणार होतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर ही स्टोरी तुम्हाला आवडते की नाही हे देखील आवर्जून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.